अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही मिनिटांपूर्वी जी बातमी आलेली आहे, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर अखेर तुमची प्रतीक्षा संपली आणि सोबत आनंदाची बातमी आलेली आहे। एक पूर्ण आर्टिकल आलेला आहे, तो आर्टिकल सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो। सर्वात आनंदाची बातमीकडे वळूया की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होतोय 1500 रुपये प्रमाणे। आणि सोबत एक आनंदाची बातमी म्हणजे फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच नाही तर सोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील वाटप होतोय। म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा 2 हप्त्याचे पैसे एकत्र जे जमा होत आहे, तर या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होत आहे। जो आर्टिकल आलेला आहे, ज्या आर्टिकल मध्ये माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र वाटप होणार। आदित्यताई तटकरे मॅडम जे महिला व बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होतील। 1500 + 1500 3000 रुपयाचा मेसेज त्यांना येणार आहे। आणि या 12 बँकांची नावं दिलेली आहे। तुम्हाला माहित आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, हे जे होतं फक्त 12 बँकांमध्ये ऍट अ टाइम एक दिवसामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात। तर या 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। पहिला टप्पा असणार आहे तर 12 जिल्ह्यांमध्ये होईल, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये, तिसरा टप्पा 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसानंतर पैसे वाटप होणार आहे। आज पहिला दिवस आहे, तर आज या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्हाला यादी वाचून दाखवतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले असतील। आतापर्यंत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांचा ट्विट आलेला आहे। आणि तुम्हाला माहितच आहे ज्यावेळेस ट्विट करतात, ट्विट केल्यानंतर 2 तासानंतर पैसे वाटप केले जातात। तर ट्विट यायला आता पूर्णपणे 1 तास झालेला आहे। ट्विट आला त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवत आहे। पूर्ण ट्विट मध्ये काय काय माहिती आलेली आहे की 2 हप्त्याचे पैसे एकत्र वाटप होतील, ही माहिती आलेली आहे। दुसरी माहिती आली आहे की लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला हप्ता जमा होणार आहे। आणि एक आणखीन महत्त्वाची माहिती, ती अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, फक्त 2 हप्त्याचे एकत्र पैसेच नाही तर यामध्ये आणखीन एक आर्टिकल आलेला आहे। त्या आर्टिकल मध्ये काय दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही सीमित ठेवणार नाही, तर लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप करू। ज्यावेळेस आचारसंहिता चालू असताना, म्हणजे ज्यावेळेस निवडणूक चालू असताना एक आश्वासन देण्यात आलं होतं। ते आश्वासन कोणी दिलेलं आहे? एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारने एक आश्वासन दिलं होतं की फक्त 1500 रुपये आम्ही देणार नाही, तर 1500च्या व्यतिरिक्त आम्ही 2100 रुपये प्रमाणे या योजनेची वाढ करणार आहोत। तर अखेर याला निर्णय झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना जानेवारी पासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होणार आहे। म्हणजे 2026 मध्ये, आता 2026 म्हणजे पुढच्या महिन्यापासून जानेवारी जे आता सुरू होत आहे, जानेवारी पासून तुम्हाला 2100 रुपये हप्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल। अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका। तर बघा, 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होणार आहे तो जानेवारी पासून होणार आहे। आणि एक आनंदाची बातमी म्हणजे 2 हप्त्याचे पैसे एकत्र देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणजे हे शासन देणार आहे खरोखर, यांची म्हणजे जे यांनी बोललेलं आहे ते आता करून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आता भरपूर यांना विरोधकांनी टीका केली होती, पण आता विरोधकांची टीका जी असणार आहे त्यांची बोलती नक्कीच बंद होईल आणि जानेवारी पासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे हवा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा। कमेंट मध्ये तुम्ही लिहू शकता 2100 रुपये प्रमाणे हप्ता पाठवा किंवा 2100 रुपये असं कमेंट करू शकता। तर बघा, आज मी तुम्हाला सांगतो कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आज 12 जिल्ह्यांची यादी आणि सोबतच जर तुमची केवायसी झाली असेल तर केवायसी झाल्यानंतर तरच तुम्हाला हप्ता जमा होईल। जर केवायसी बाकी असेल, केवायसी जर बाकी असेल तर हप्ता जमा होणार नाही। हे 2 हप्त्याचे देखील मिळणार नाही आणि पुढे येणारा हप्ता तोही तुम्हाला दिला जाणार नाही। म्हणून केवायसी बाकी असेल तर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आणि सोबत केवायसी झाल्यानंतर
फक्त 12 बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आता शासनाने ठराव केलेला आहे की ज्या सरकारी बँक आहेत त्याच बँकांमध्ये तुमचं खातं असणे गरजेचं आहे. मोठमोठ्या बँक असतात, तुम्हाला माहित आहे की छोट्या ज्या बँक असतात, खासगी बँक असतात, त्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही. भरपूर असा फ्रॉड त्यांना सापडलेला आहे की चुकीची डॉक्युमेंट देऊन त्यांनी खातं वगैरे उघडून, पुरुषांनी महिलांच्या नावावर खाते वगैरे उघडून त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केलेले आहे. म्हणून भरपूर बँकांना या योजनेपासून काढलेला आहे. म्हणजे या योजनेचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल. फक्त 12 बँकांची यादी आलेली आहे. तुम्हाला 12 बँकांची यादी वाचून दाखवतो आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी पाहूया, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे. तुम्ही जर धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर धुळ्याला आज पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर नागपूरमध्ये राहत असाल, नागपूरला जमा झालेले आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये पैसे जमा झाले. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, बीड, त्यानंतर पुणे, त्यानंतर रायगड, सांगली, त्यानंतर शेवटचा जिल्हा येतो ठाणे. ठाण्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. तर या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा होत आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता. आता आपण जिल्ह्यांची नावं पाहिली, पण आता बँकांची नावं सुद्धा पाहणे गरजेचं आहे. या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल. तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी जरी राहत असाल पण तुमचं खातं या 12 बँकांपैकी वेगळं काही असेल तरी सुद्धा हप्ता जमा होणार नाही. तर बघा, 12 बँकांची यादी आलेली आहे. तर सरकारी बँक लिस्ट, आता याला नाव देण्यात आलेलं आहे. जे सरकारी बँक आहेत त्या बँकांची लिस्ट आलेली आहे. ती लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, या लिस्ट मध्ये कोणकोणतं बँक आपल्याला दिसतंय. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर येतो कॅनडा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर इको बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र. या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा होईल. आणि या व्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर हप्ता तुम्हाला जमा होणार नाही. कारण केवायसी झाल्यानंतर त्यामध्ये 38 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहे आणि त्यांचं खातं या छोट्या खाजगी बँकांमध्ये त्यांचं खातं असल्यामुळे या बँकांना आता पैसे जमा होत नाही. तर तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे त्यावर तुमचा हप्ता डिपेंड आहे. हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही म्हणा. 2 हप्त्याचे पैसे आले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. 2 हप्त्याचे पैसे जमा झाले, 1 हप्त्याचे आले असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यात राहतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.